जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एस जे क्रिएशनमध्ये. तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ झालेला आहे तो एकदम कडक झालेला आहे. आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवर रोज अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये जितके आपण मटेरियल यूज केलेले आहेत त्या मटेरियलचे डाउनलोडची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तिथून जर तुम्हाला मटेरियल डाउनलोड करता येत नसेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर रोजचे मटेरियल अपलोड करत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला जर डायरेक्ट डेमो व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही आपल्या इन्स्टावर जाऊन सगळे डेमो व्हिडिओ डाउनलोड करू शकता. आपली इन्स्टा आय डीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मित्रांनो, जरा न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. तर मित्रांनो, तुम्हाला सुरुवातीला आपला अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं. आणि अलाइट मोशन ॲप ओपन करून घेतल्यानंतर जे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बिटमार्क प्रोजेक्ट आणि शेक इफेक्ट प्रोजेक्ट दिलेले आहेत त्या तुम्हाला आपल्या अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायच्या आहेत. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर सुरुवातीला बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर प्लसवर क्लिक करायचं, ॲडिओच्या ऑप्शनमध्ये जायचं आणि व्ही ऑलमध्ये जाऊन जे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सॉन्ग वापरलेलं आहे MP3 सॉन्ग तुम्हाला ॲड करून घ्यायची. तेवाल्या सॉन्गची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही तो सॉन्ग डाउनलोड करून घ्या आणि इथून तुम्हाला तो अशा प्रकारे ॲड करून घ्यायचा आहे. सॉन्ग ॲड करून घेतल्यानंतर जी PNG आहे ती इथून डिलीट करून घ्यायची आहे. तर इथून तुम्हाला बॅक येऊन जायचं आहे आणि तुम्हाला आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये पुन्हा एकदा यायचं. तर तुम्हाला इथून पहिल्यावाल्या बिटवर यायचं आहे, प्लसवर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आणि व्ही ऑलमध्ये जाऊन ज्या कोणी फोल्डरमध्ये तुम्ही आपले इमेजेस ठेवलेला असाल तो वाला फोल्डर तुम्ही इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर इथून तुम्हाला पहिलावाला इमेज ॲड करायचा आणि नेक्स्ट बिटवर जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. पुन्हा प्लसवर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, डबल एक इमेज सिलेक्ट करायचं, नेक्स्ट बिटवर जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. पुन्हा प्लसवर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं, डबल एक इमेज सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट बिटवर जाऊन एक्स्ट्रा पार्ट कट करायचं. तर तुम्हाला अशा प्रकारे सगळे इमेजेस लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. हे सगळे इमेजेस मी दुसऱ्या लिंकमध्ये पहिल्यापासून ॲड करून घेतलेले आहेत. तर सगळे इमेज ॲड करणं झाल्यानंतर तुम्हाला एकदम 0.0 सेकंडवर यायचं आहे आणि प्लसवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आणि व्ही ऑलमध्ये जाऊन जो आजच्या व्हिडिओमध्ये ओव्हरले वापरलेला आहे तो वाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याची लेअर 2.5 सेकंडपर्यंत ठेवायची आणि एक्स्ट्रा पार्ट कट करायचं आहे. पुन्हा सुरुवातीला यायचं, प्लसवर क्लिक करायचे, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आहे आणि व्ही ऑलमध्ये जाऊन जे आजच्या व्हिडिओमध्ये इमोजी PNG वापरलेली ती सिलेक्ट करून घ्यायची आहे. याची जी लेअर आहे ती तुम्हाला पहिल्या बिटपर्यंत पांगून घ्यायची आहे आणि इथून तुम्हाला बॅक येऊन जायचं. तर ही मी दुसऱ्या लिंक पहिले डिलीट करून घेतो. तुम्हाला शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. पहिल्यावाल्या इमोजीवाल्या इमेजवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आणि इथून 3 डॉटमध्ये जाऊन कॉपी करून घ्यायची आहे. कॉपी करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर पुन्हा इमोजीवाल्या इमेजवर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे, 3 डॉटमध्ये जाऊन इथून पेस्ट करून घ्यायचं आहे. इथून बॅक येऊन जायचं, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि जो 2 नंबरवाला इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं आहे आणि 3 डॉटमध्ये जाऊन इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. तर इथून बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर हावाला जो इफेक्ट आहे तुम्हाला सुरुवातीपासूनच ॲड करायला सुरुवात करायचं आहे. तर तुम्हाला हावाला जो इफेक्ट आहे सुरुवातीला अशा प्रकारे तुम्हाला 2 इमेजवर ॲड करायचं आहे. इथून 2 इमेजवर ॲड करून घेतल्यानंतर एक इमेज सोडायचं आहे आणि पुन्हा 2 इमेजवर हावाला इफेक्ट ॲड करून घ्यायचं आहे. पुन्हा 2 इमेज झाल्यानंतर एक मोठा इमेज दिसेल तो सोडायचा आणि पुन्हा 2 इमेजवर तुम्हाला हावाला इफेक्ट लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे. तर इथून बॅक येऊन जायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं, जो 3 नंबरवाला इमेज आहे त्याच्यावर क्लिक करायचं, इफेक्टमध्ये जायचं, 3 डॉटमध्ये जाऊन इथून कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्यानंतर पुन्हा बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर हावाला जो इफेक्ट आहे तुम्हाला जे आपण 2 इमेज झाल्यानंतर एक थोडा मोठा इमेज सोडत गेलतो त्यावाल्या इमेजवर यायचं आहे आणि इथून तुम्हाला हावाला जो इफेक्ट इथे पेस्ट करायचे. जे आपण एक इमेज सोडत गेलतो त्या सर्व इमेजांवर तुम्हाला हावाला जो इफेक्ट आहे तो लास्टपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. इथून बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. शेक इफेक्ट प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर लास्टवाल्या इमेजवर क्लिक करायचं आहे. इथून डबल लेअरवाल्या ऑप्शनवर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायची आहे. कॉपी लेअर करून घेतल्यानंतर बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. इथून बिटमार्क प्रोजेक्टमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला थोडं पुढं यायचं आहे. तरी तुम्हाला इथं मी दाखवतो की तुम्हाला हवाला जो आपला इफेक्ट आहे तो कुठं ॲड करायचा आहे. तर इथं थोडा टाईम लागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब
आणि व्हिडिओला लाईक करा, कारण आपण आपल्या चॅनलवर रोज अशाच प्रकारे मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. आणि जे आपली बेल आयकनची नोटिफिकेशन आहे ती ऑलवर सेट करून टाका, म्हणजे आपल्या रोजच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. तर इथून तुम्हाला 16.6 सेकंडवर यायचं आहे. डबल लेअरवाल्या ऑप्शनवर क्लिक करून इथं पेस्ट लेअर करायचं आहे. पेस्ट लेअर करून घेतल्यानंतर त्या लेअरवर क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला 15.22 सेकंडवर येऊन घडीवाल्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि या बटनवर क्लिक करून तुम्हाला ती मागं वाढवून घ्यायची आहे. आणि इथून तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट इथून कट करून घ्यायचं आहे. तर इथून अशा प्रकारे एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं. तर इथं ॲड झाल्यानंतर तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे. इमेज जर बदलायचा असेल तर कलरमध्ये जायचं आहे आणि इथून तुम्हाला दुसरा कोणताही इमेज जर ॲड करायचा असेल तर तुम्हाला इथं दाखवतो मी. तुम्ही इथून इझिली दुसरा इमेज ॲड करू शकता. तर इथं एकदा ती वाली लेअर पेस्ट केल्यानंतर थोडं पुढं यायचं आहे. इथं तुम्हाला 22.12 सेकंडवर येऊन डबल एकदा लेअर पेस्ट करायची आहे आणि इथं तुम्हाला जर दुसरा इमेज ॲड करायचा असेल तर तुम्ही ॲड करू शकता. पुन्हा तुम्हाला 23 पॉईंटवर येऊन 29 सेकंडवर येऊन हवाला इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्हाला तीन जागेवर हवाला जो इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. एकदम सुरुवातीला यायचं आहे. पहिल्यावाल्या बिटवर यायचं, प्लसवर क्लिक करायचं, इमेज आणि व्हिडिओमध्ये जायचं आणि इथून व्ही ऑलमध्ये जाऊन जे मी तुम्हाला ब्लॅक बॅकग्राऊंड PNG दिलेली आहे ती वाली तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि इथून त्याची लेअर लास्टपर्यंत पागून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, जे मी तुम्हाला ऑल मटेरियलच्या डाउनलोडच्या लिंकमध्ये एक येलो पार्टिकलवाला व्हिडिओ दिलेला आहे तो वाला तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. इथं मी ॲड करत नाही, कारण जर तो वाला व्हिडिओ आपण ॲड केला तर जो आपला स्क्रीन रेकॉर्डर आहे तो बंद होतो. तर तो वाला व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीला 8 सेकंडपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते बी सांगा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टाटा.